हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. मनापासून स्वागत तुम्हा सगळ्यांचं कहाणी जितकीमध्ये. माय एफ एमचा हा इनिशिएटिव्ह आहे सर. आणि आपल्याबरोबर आज दोन जे अवलिया आहेत, एक राजकुमार बाके सर आणि त्यांच्या सौ आरती बाके मॅडम. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. आस्क असं म्हटलं ना, विचारा असं म्हटलं ना की आजकाल दक्षिण महाराष्ट्रामध्ये ना तुमचंच नाव येतं सर दोघांचं पुढे. कारण तुम्ही आस्क या इंग्लिश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून म्हणा किंवा आस्क या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून म्हणा, जे काय प्रचंड काम केलंय ना त्याच्याबद्दल खूप चर्चा आहे. आणि या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला पण खूप आवडणार आहे सर. आणि म्हणून मी तुम्हाला खूप सारे प्रश्न आस्क करणार आहे. सर, सुरुवात कशी झाली आणि इथे अशा पद्धतीने या क्षेत्राकडे वळण्याचा कसा काय तुम्ही मानस बांधला, हे मला जाणून घ्यायचं होतं. ॲक्च्युअली सर कसं की माझं MBA झालं, जसं मी एका कंपनीमध्ये जॉबला लागलो, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. नंतर जवळजवळ 8 ते 10 महिने मी काम केलं. पण त्याच्यानंतर एक मला डोक्यात आलं की इथं मी कंटिन्युअस बसून काम करू शकत नाही, एका ठिकाणी म्हणजे फिक्स काम करू शकत नाही. मग नंतर लक्षात आलं की पहिल्यापासून मला जे कधी म्हणजे अडचणी यायच्या की इंग्लिश स्पीकिंगबद्दल म्हणा किंवा त्याच्यावर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल. कारण फक्त इंग्लिश असून चालत नाही, तर पर्सनॅलिटी पण तुमचा तेवढा म्हणजे इम्प्रेसिव्ह असायला पाहिजे. तो लक्षात आलं की माझं पण HR मधलं म्हणजे तो त्याच्यात मी शिकलो आहे. लक्षात आलं की आपण सोलापूरमध्ये का नाही सुरू करू शकत, कारण सोलापूर तसं मागं म्हणता येणार नाही, बट इंग्लिश स्पीकिंगबद्दल जे आहे ना प्रचंड मागं आहे. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल 1% तरी माहिती आहे की नाही मला आयडिया नाही, पण आम्ही प्रचंड म्हणजे हाय लेवलने सध्या अवेअरनेस काम करतो सध्या. हो, आणि ते वर्क पण होते सर, कारण सगळीकडे आहे तुमच्या नावाचा बोलबाला आहे. पण मग सर, सुरुवात करताना तुम्हाला अडचणी काय आल्या? सर, स्टार्टिंगच अडचण होतं की आता इन्व्हेस्टमेंटची त्यावेळी मला अडचण होतीच. तर एक 2,500 म्हणजे 2,500 रुपयामध्ये मी ॲक्च्युली सुरुवात केलं. माझ्या मित्रांबरोबर मिळून सुरू केलं आणि ॲक्च्युली तिघं स्टार्ट केलं आम्ही. आणि स्टार्टिंग सुरू करता पहिल्यांदा एक विद्यार्थी 31 डिसेंबरला मला भेटला. 31 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजता 2002 साली. तर त्याचं ॲडमिशन झालं. तो त्यावेळी मला 300 रुपये दिला होता. हो, 300 रुपये. तिथून मला ॲक्च्युली कॉन्फिडन्स यायला सुरुवात झालं. आणि ॲडव्हर्टायझिंग वगैरे म्हणा, मार्केटिंग, काही स्ट्रॅटेजी डेव्हलप करत 2 वर्ष चाललं. नंतर 2 वर्षानंतर मॅडम बरोबर आले माझ्याबरोबर. मग त्याच्यानंतर स्विंग म्हणजे जोरात चालू. सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली आणि आस्कचे ब्रँचेस सुरू झाले. 100%. कसा टप्पा पुढे गाठत गेलात तुम्ही? असं कसं की पहिल्यांदा ज्यावेळी मी ब्रांच ओपन केल्यावर माझ्या डोक्यात सारखं एकच असायचं, काहीतरी स्कोर करून आपण बिझनेस एक स्केलवर घेऊन जायला पाहिजे. म्हणजे मला कधीही असं एक्सपान्शनमध्ये खूप इंटरेस्ट आहे की मोठं करायचं काहीतरी. तर त्याच्यानंतर मी विचार केला की दुसऱ्या कुठल्या तरी सेक्टरमध्ये करायचं. नंतर लक्षात आलं की हा जो स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे त्याचं प्रचंड असं म्हणजे मोठं असं आहे, बिझनेस करण्यासारखं आहे, स्केल करू शकतो. मग नंतर मी डफरीन चौकात जागा बघितली, दुसरी ब्रांच सुरू केली. बरं, पहिल्या ब्रांचमध्ये किती विद्यार्थी होते तेव्हा? एकदम स्टार्टिंगला सर जवळ त्यावेळी 200 तरी माझ्याकडे विद्यार्थी. 200 विद्यार्थी. दुसऱ्या ब्रांचच्या वेळेस असं ॲडमिशन होत गेले आणि जवळजवळ 6 महिन्यात तो प्रचंड वेगाने सुरू झाला ब्रांच ॲक्च्युली. नंतर मी 1 वर्षात 3रा ब्रांच काढला. असं प्रत्येक वर्षी 1-2 ब्रांच मी ओपन करत गेलो. नंतर सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आम्ही एंट्री मारलीच नंतर. हो, सॉफ्टवेअरकडे मी येतो सर. फक्त मग पहिले सोलापूर, मग लातूरला पण आपण एंट्री केली, मग अगदी विजापूरपर्यंत पण आपण गेलात. मग हे पण हळूहळू झालं का सगळं? किती वर्षामध्ये तुम्ही या 4-5 ब्रांचेस काढल्या? जवळ 5 वर्षात आमचे 12 ब्रांचेस झाले होते. 5 वर्षात 12 ब्रांचेस म्हणजे साधारणपणे किती रुपयांची उलाढाल होत होती तेव्हा? त्यावेळी वर्षाला एक 1 CR पर्यंत वगैरे माझं व्हायचं. अरे वा, बरं. आणि मग त्यानंतर तुम्ही जे मूळ शिकलेला आहात त्या सॉफ्टवेअरकडे तुमचा परत ओढा आला आणि तुम्ही तिकडे एंटर केलं. मग काय झालं?
मग सर ॲक्च्युली स्टोरी खरंच इथं सुरू होतोय. हां म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की मी कधीच म्हणजे असं अनसक्सेस हा प्रकार माझ्यात नाही, म्हणजे मी विचार कधी केला नाही आयुष्यात. कारण एवढ्या मोठ्या लोकांच्या बायोग्राफीज वगैरे मी जवळजवळ 500 म्हणजे पेक्षा जास्त लोकांचे बायोग्राफीज मी स्वतः वाचून काढलो आहे. तर त्यावेळेस असं वाटायचं की नाही मला म्हणजे मला सक्सेस आहे फक्त, दुसरं काही अनसक्सेस आयुष्यात नाही आहे. पण सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळी मी इन्व्हेस्टमेंट केला त्यावेळी एक गोष्ट लक्षात आलं की एक मी निर्णय चुकलो होतो. निर्णय ते म्हणजे रिवर्ट करण्याचा प्रयत्न होता माझा, बट टाईम गेलो होता त्यावेळेला. काय झालं होतं सर नेमकं? आम्ही तर डिटेलमध्ये विचारू का? सांगाल, कारण का ही जितकी कहाणी आहे. संकटावर तुम्ही जिद्दीने कसं मात केलं हे जाणण्यासाठी आधी संकट काय आम्हाला कळलं पाहिजे, म्हणजे चूक आम्ही करणार नाही. प्लीज सांगा ना जरा. कसं सर की मला फक्त सगळं इन्व्हेस्टमेंट माझं झालं होतं, मला पाहिजे होते फक्त 1 लाख रुपये. तर आता मी बँकेतनं लोन घेतलं होतं. आता बाहेरनं सावकारकडून मी 5% 10% तुम्हाला माहिती आहे करायची जिद्द लक्षात आलं नाही त्यावेळेला मला. मग वडिलांना कधी पैसे विचारायचं नाही असं म्हणजे थोडं मला वाटत नाही की बाबा विचारायला पाहिजे त्यांना, त्यांच्याकडनं पैसे घ्यायला पाहिजे. तर तो विचारण्यासाठी जो टाईम गेला ना, म्हणजे जो 1 महिनाभर जो टाईम गेला तिथंच प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली. जर मी त्यावेळी विचारलं असतं 1 लाख, फक्त 1 लाखासाठी सगळं परत एकदा तो टाईमच गेला तिथनं. टाईम गेला, मग परत बॅक करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही त्यावेळेला. आणि इकडं सगळे ब्रांचेस जे होते प्रत्येक ब्रांचेसला मॅनेजर होते, प्रत्येक ब्रांचेसला कोऑर्डिनेटर्स होते, काउन्सिलर्स होते, ट्रेनर्स होते, सगळं ओके होतं. पण त्यावेळेला जे आपण मोस्टली बिझनेसमॅन चुका करतात, प्रॉपर सिस्टीम आणि प्रोसेस आपण बिझनेसमध्ये टाकत नाही आहे. त्यावेळी मी तेच चूक केलं. माझं MBA होऊन सुद्धा मी तेच चूक केलं ॲक्च्युली. प्रॉपर सिस्टीम आणि प्रोसेस न घातल्यामुळं ॲक्च्युली ऑटोमॅटिक ते ऑटो मोडवर जायला पाहिजे होतं, ऑटो मोडवर गेलेलं नाही त्यावेळेला ते. बरं, म्हणजे घडी जी बसली पाहिजे होती ती तशी बसलीच नाही. तिकडे या बिझनेसमुळे तुमचं तिकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे इकडे सगळा विस्कळीतपणा आला. त्याचा परिणाम ॲडमिशन्सवरती पण झाला, नावावरती पण झाला. आणि ॲट द सेम टाईम इथे 1 लाख रुपयाच्या अनुषंगाने जे काही तुम्ही व्याज वगैरे घेतलेलं असेल त्या अनुषंगाने तुमचं पुढचं इकॉनॉमिकल गणित सगळं फिसकटलं. आणि मग जी एक म्हणजे सुरू होऊन जाते, डाऊनफॉल सुरू होऊन जातो, तो सुरू झाला. काय काय घडलं त्या डाऊनफॉलमध्ये सर? सर ॲक्च्युली कसं आहे की डाऊनफॉल म्हणजे आम्ही रात्री दोघंही 1ला घरी जायचो ॲक्च्युली. लोक पैसे मागण्यासाठी वगैरे असं 12ला यायचे, 12:30ला रात्री यायचे. सकाळी आम्ही परत 5ला घरातनं दोघंही निघायचो, हनुमानाच्या मंदिरात जाऊन बसायचो आम्ही रात्री. म्हणजे 5:30ला येऊन घरात टकटक करायचे. असं त्यांनीच आम्हाला म्हणजे अलाराम असतो ना ॲक्च्युली, अलाराम म्हणजे त्यांनीच आमच्यासाठी. त्यामुळं 5ला जायचो. असं जवळजवळ 1 वर्षभर तर आमचं झालं असेल. आणि सगळं गाडी सगळं आम्ही विकलेलं होतं ॲक्च्युली. आम्ही चालतच जायचो, असं जायचं असेल तर वगैरे. आणि कधी चालत का जायचं, टमटमला जायला पैसे नसायचे आमच्याकडं. पण चालतानासुद्धा मनात एक होतंच मला की प्रत्येक वेळा असं वाटायचं, प्रत्येक मोठा जो माणूस ज्याला मोठं व्हायचं असतं ना, की त्या माणसाला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं. हे माझ्या आयुष्यात असं प्रसंग का आलेत, याचं मागचं रिझन एकच आहे की काहीतरी टेस्ट करायचं असेल, टाईमला टेस्ट करायचं असेल, मोठं माणूस होण्यासाठी या गोष्टीची गरज आहे. सर परीक्षा असेल, हे चालू असेल असं वाटून मी. आणि सर त्यावेळेसुद्धा मला प्रचंड कॉन्फिडन्स होता की एक दिवस टर्न होणार आहे आणि मोठं होणार आहे, असं प्रत्येक वेळा वाटत होतं मला. आणि किती जरी इन्सल्ट झालं मला 4 लोकात, तरी पण असं कधी वाटलेलं नाही आणि कोणाला दोष द्यायचं नाही अजिबात. ते सगळं मी जे झालं ते मी स्वतः म्हणजे आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट एव्हरीथिंग. आणि मला सारखं एक गोष्ट असं वाटायचं की आता डिसिजन माझे चुकलेत आणि ॲक्च्युअल त्रास मला व्हायला पाहिजे, पण हिला पण खूप त्रास व्हायचा. ह्याला पण लोक येऊन काहीही बोलायचे, असं पैसे विचारायचे, इन्स्टिट्यूटसमोर यायचे. तर तो एक खूपच म्हणजे मला त्रास त्याचा व्हायचा जास्त. ठीक आहे, मी चुका केलं आणि मला असं वाटायचं की हे होत असतं. बिझनेस ज्यावेळी तुम्ही एखादा करता, त्यावेळी तुम्हाला बिझनेस स्केल करायचं असतं, त्यावेळी ह्या गोष्टी होतात हे मला माहिती होतं. आणि मला गॅरंटी माहिती आहे की हे होत आपण शिकत आणि डायरेक्टली आपण सगळ्या गोष्टी करू तर शकत नाही. थोडंसं अनुभवसुद्धा पाहिजे. मे बी त्या गोष्टीचा मला थोडा त्रास आहे, दुसरा काही नाही. कारण ही म्हणजे मॅडम असल्यामुळं मला एवढं म्हणजे सपोर्ट मिळालं. टाईम पण असा आला की म्हणजे कोणीही असं नव्हतेच ॲक्च्युली की ह्याला सांगावं त्याला सांगावं. तीच आणि मीच, आम्ही दोघंही. ती म्हणायची मला सारखं, काही काळजी करू नका, बेस्ट होतं आहे. आणि आत्ता बरोबर ते बेस्ट झालं. सर तुम्ही 500 बायोग्राफीज वाचल्या बरोबर ना? माझ्या मते 500च्या 500 मध्ये प्रत्येकाने हे अनुभवलेलं असणार. 100% सर.
त्यामुळे डेफिनेटली सर तुमच्यावरती पण बायोग्राफी तयार होणार आहे आणि म्हणून नियती हे सगळं घडवून आणते. आता आपण तुमच्या शक्तीकडे येऊया. तुम्ही त्यांना साथ दिली त्या सगळ्या परिस्थितीमध्ये, त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं, तुम्ही बरंच सहन केलं हे आता तुमच्या अश्रूंवरून आम्हाला कळतच आहे. पण मग या सगळ्या प्रकरणाकडून तुम्ही काय शिकलात? ह्यांची कधी साथ सोडायची नाही. क्या बात आहे. आणि आज 18 वर्ष संसाराला पूर्ण झालेले आहेत. सर आता 18 महिने डिवोर्स होऊन जातो. तसं आमचं हे नाही. पगार 5,000 कमी झाला की डिवोर्स होऊन जातो. एवढं सगळं होऊन सुद्धा तुमच्या बरोबर ते आहेत आणि त्यांचं एकमेव वाक्य तेच आहे की यांची कधी साथ सोडायची नाही. याच्यापेक्षा सक्सेसफुल म्हणून दुसरा काय असू शकतो सर? 100% सर. त्यामुळे तुम्ही सक्सेसफुलच आहात आणि सक्सेसफुल राहणारच आहात, तो मुद्दाच नाही. बाहेर पडताना काय काय झालं, म्हणजे तुम्ही कशी परत सुरुवात केली? म्हणजे या सगळ्या डाऊनफॉलमधून बाहेर पडताना असा कुठला तो दिवस आला की ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा आशा दिसली आणि त्या अनुषंगाने तुमचं पहिलं पाऊल पडलं आणि मग तुम्ही परत सुरुवात करताना तुम्हाला यश मिळालं? बेसिकली माझे मम्मी पप्पा आणि सासू सासरे खूप मदत केलीत आम्हाला, अजून पण करतातच. पण सगळे जेव्हा ब्रांचेस बंद झाले तेव्हा माझी एक मैत्रीण आहे संगीता म्हणून, तिच्याकडे गेले मी. फक्त एकदाच गेले आणि त्याच दिवशी तिला म्हटलं की खूप अडचण आहे, मला थोडेसे पैशाची गरज आहे. तिने पुढचं मागचं काहीच विचार केला नाही. एवढी पण असं जिगरी दोस्त नाही की मी दररोज सारखं तिला जाते, फोन करते वगैरे. असंच एक म्हणजे ग्रॅज्युएशनला होतो आम्ही तेव्हा 1-2 वर्षाची साथ होती. त्यानंतर परत गॅप वगैरे पडला आणि नव्हतोच आम्ही कॉन्टॅक्टमध्ये. पण मला तिचा विचार आला की तिला जाऊन विचारायला पाहिजे. मग तिच्या घरी गेले मी आणि मग तिला म्हटलं की थोडेसे पैशाची अडचण आहे, देतेस का म्हणून. मग तिने पुढचं मागचं काही विचार न करता तिने लगेचच तिने म्हणजे ते डब्यामध्ये आपण ठेवलेलं असतं लेडीज की आज उद्या कशाला तरी लागतील आपल्याला म्हणून, की त्याच्यात काढून पैसे दिले मला 10,000 रुपये. आणि ते 10,000वर आम्ही एक ब्रांच सुरू केली आणि त्याच्यामुळं आम्ही इथंपर्यंत आहोत, त्या एका ब्रांचमुळे आणि तिच्यामुळे फक्त. कारण सगळे ब्रांच बंद झालेले आमचे, सगळे म्हणजे सगळेच. मग त्या 10,000वरच आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत. तुम्ही त्या 10,000मध्ये पहिल्यांदा एक जागा घेतली का? जागा म्हणजे भाड्याने आम्ही बघितली होती, पण आणि कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही डिपॉझिट पण दिलं होतं. पण पुढचं जे इन्व्हेस्टमेंट म्हणजे बोर्ड लावणे म्हणा वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात मार्केटिंगसाठी आम्हाला अजिबात पैसे नव्हते. आणि 10 वेळा तर आई वडिलांकडनं मागू शकत नव्हतो आणि ह्यांना तर मागणे हा प्रकार माहीतच नाही आहे. म्हणजे मामा आमचे म्हणजे सासरे, त्यांना तर ह्यांनी कधीच पैसे मागत नाही. मग मैत्रिणीकडे गेल्यानंतर ती मात्र दिली आणि मग तिथून सुरुवात झाली आमची. आणि मग तिथून ज्या वर्षी आम्ही सुरू केलो त्या वर्षीच आमचे जवळजवळ 450 ते 500 ॲडमिशन झाले त्याच ब्रांचमध्ये. म्हणजे तिचे जे पैसे होते ना ते खरं तर आमच्यासाठी अनमोल आहेत. तिथून इथंपर्यंत येण्याला तीच कारण आहे, बाकी कोणी नाही असं म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाची टेस्ट त्या वर्षाने घेतली आणि संकटाचा काळ दाखवल्यानंतर आता खचून जातोय का नाही हे बघितलं आणि नंतर परत डबल हाताने द्यायला सुरुवात केलेली आहे आता. म्हणजे अशा एक परिस्थिती होती की सगळं बंद करायचं आणि गावाकडे जावं. इथंपर्यंत खूप जणांना आम्हाला सजेशन दिलेले किंवा इनडायरेक्टली डायरेक्टली बोलत होते, पण नाही हे करायचंच आहे, काही झालं तरी करायचंच. बरोबर. आणि अशा प्रकारे परत आस्क नावाने आपण परत सुरुवात केली इंग्लिश स्पीकिंग किंवा इंग्लिशच्या अनुषंगाने. मग व्यक्तिमत्व विकासाकडे कसं वळणं झालं? सर ॲक्च्युली माझं बेसिक इंटरेस्ट त्याच्यातच आहे, व्यक्तिमत्व विकासामध्येच. कारण कसं असतं की आपण सोलापूरसारख्या सिटीमध्ये आता आस्क पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं जर मी बोर्ड लावलं कोणी येणार नाही आहे. ज्यावेळी मी फक्त इंग्लिश स्पीकिंग बोर्ड लावतो ना त्यावेळी बिझनेस सुरू होतो. हां, ह्याच्यामुळंच माझं ॲक्च्युली इंटरेस्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू स्किल्स, ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन स्किल्स, सेमिनार्स कसं द्यायचं हे शिकवणं आणि मुलांना विद्यार्थ्यांनी शिकवणं मला खूप आवडतं ॲक्च्युली. तर लक्षात आलं की असं बिझनेस होणार नाही, तर इंग्लिश स्पीकिंग पण सुरू करायला पाहिजे. ॲडमिशन ॲक्च्युली तिथनं जास्त झाले, नंतर त्यांना मी कन्व्हर्जन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला करायचो. हो. मग पहिल्या बॅचमध्ये किती विद्यार्थी मिळाले तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंटसाठी? सर ॲक्च्युली जे विद्यार्थी असतात आता स्पोकन इंग्लिशला ते जवळ सगळे विद्यार्थी आमच्याकडे येतात तिकडे. थोडंसं सर इलॅबोरेटली सांगाल तुम्ही पर्सनल डेव्हलपमेंटच्या मध्ये तुम्ही काय काय शिकवता, कसं कसं असतं त्याचं स्ट्रक्चर? असं कसं की नॉर्मली आम्ही फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो की त्यांना गोल सेटिंग करायला सांगतो. आता गोल सेट केल्यावर ना काय होतं की आता सपोज आता तुम्ही असं ॲक्टर आहात राईट, तर तुमचं एक गोल सेट असतं की एक ॲक्टर म्हणून माझा तो गोल आहे, तर ते गोल कंप्लीट करण्यासाठी मला कुठले कुठले स्टेप्स घ्यायला पाहिजे आणि त्याला एक टाईम मी 90 डेजचं एक प्लॅनिंग करायला देतो विद्यार्थ्यांना.
आणि सपोज मला एक डॉक्टर व्हायचं आहे, तर डॉक्टर होण्यासाठी मला 11वी-12वीला काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे. मला डॉक्टर होण्यासाठी माझं एक गोल असतं, ॲक्टर होण्यासाठी गोल आहे. सपोज तुम्हाला एक मोठा ट्रेनर व्हायचं आहे, त्यासाठी गोल ट्रेनरचं आहे, पण जे आपण काम करतो ना त्याच्यावर ॲक्च्युली स्टेप बाय स्टेप प्रोसेस असतं, ते प्रोसेस अत्यंत महत्त्वाचं असतं. याच्यात आपण गोल तर सेट करतो की मला चलो की बाबा 10 करोड रुपीजला बिझनेस करायचं आहे, त्यात तो बिझनेस करताना मला कुठल्या स्टेप्समधून जायचं आहे, तो स्टेप्स अत्यंत मला महत्त्वाचा वाटतं ॲक्च्युली. म्हणजे पहिल्यांदा गोल सेटिंग झालं की मग त्या गोलला मला अचीव करण्यासाठी माझा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे आणि मला कुठले स्किल लागणार आहेत त्याच्यात, ते कुठले स्किल सेट मी शिकायला पाहिजे. आता मला कशा प्रकारचं नॉलेज मी गेन करायला पाहिजे. ॲज अन ॲक्टर तुम्ही असं कुठलं तुम्ही म्हणजे नॉलेज गेन करायला पाहिजे, स्किल्स तुमच्याकडे कुठलं असायला पाहिजे. डॉक्टर होण्यासाठी म्हणा किंवा आता ट्रेनर म्हणलो मी तुम्हाला, आता शेतकरीसुद्धा म्हणा, एखाद्या रिअल इस्टेट बिझनेस असेल, कुठलाही तुम्ही गोल सेट करू शकता. पहिल्यांदा मी ते करतो आहे, मग त्याच्यात सगळ्या गोष्टी येतात. टाईम मॅनेजमेंट त्याच्यात येतं आहे, ते गोल सेट करण्यासाठी तू टाईम कसं मॅनेज करणार, ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे, स्किल्स तुझे कसे डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने मॅनर्स म्हणा, एटिकेट्स म्हणा, हे सगळं. त्याच्यात अजून एक कन्सेप्ट आहे नवीन, ते लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा आहे. त्याच्यात आम्ही क्वांटम फिजिक्स पण ॲड केले त्याच्यात. तर क्वांटम फिजिक्स थ्रू तुम्ही आपण म्हणतो की जे आपण विचार करतो त्या गोष्टी होत असतातच, पण मी ज्यावेळी डीप गेलं ना की त्यावेळी कळलं हे असं नाही कन्सेप्ट. त्याच्यासाठी मी क्वांटम फिजिक्सवर अभ्यास केला परत, मग नंतर लक्षात आलं की हे असं आहे. मग विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने नॉलेज द्यायला सुरुवात केलं. आणि ज्या विद्यार्थ्यांना जॉब लागत नाही, इवन आमचे विद्यार्थी 12वी झाल्यासुद्धा त्यांना जॉब लागलेले आहेत. आता पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, बेंगलोरमध्ये त्यांना इंटरव्ह्यू स्किल्स म्हणा, ग्रुप डिस्कशन, त्याच्यासुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची गरज आहेच. म्हणजे अशा पद्धतीने एक गोल सेट करून त्या गोल सेट केल्यावर तिथं मला पोचण्यासाठी काय काय लागतं ना, ते सगळं आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये कव्हर करून घेतो. बरं. आणि मॅडमचा सहभाग कसा असतो आता याच्यात? नाही सर, वादच नाही आहे कधीही. म्हणजे असं त्या काय विषय शिकवतात? नाही, ती इंग्लिश स्पीकिंग तर शिकवते. मग इफिशियंट, प्रचंड इफिशियंट आहे, अजिबात थकत नाही आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि खूप छान बोलते एकदम. स्ट्रेट फॉरवर्ड नंतर असं हसायला झालं सर थोडंसं. म्हणजे भांडणामध्ये पण खूप सहजासहजी स्ट्रेट फॉरवर्ड सांगतं का तुमचं हे चुकलेलं आहे वगैरे म्हणून? नाही, ती बोलून जाते डायरेक्टली. असं नसतंच की नंतर सांगते वगैरे, असं प्रकार नाही आहे. ती डायरेक्ट बोलून जाते. मीच म्हणतो तिला, हे तू असं बोलायचं होतं ना, तू नंतर असं बोलायला पाहिजे होतं वगैरे. पण ते सर चांगलंच आहे ॲक्च्युली. हो, आणि खूप इफिशियंट आहे आणि प्रचंड काम करेल ती. सर साधारणपणे ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये कॉम्प्लेक्सेस खूप असतात आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने याच्यावरती काम करणं फार आवश्यक असतं. सगळ्यात पहिले म्हणजे मी माझं गाव सोडून जाऊ का, इथून सुरुवात होते. या कॉम्प्लेक्सेसवरती आपल्याकडे कसं काम केलं जातं सर? सर ॲक्च्युली जे गावाकडचे मुलं येतात, मी सुद्धा कुडल म्हणून दक्षिण सोलापूरमध्ये गाव आहे, त्या गावातनं मी आलेलो आहे. आम्हाला एकच असतं की सोलापूरला आल्यावर हे सगळं बघून ना, मला पण पहिल्यांदा 10 दिवस तरी म्हणजे बाहेर पडलो नव्हतो ॲक्च्युली मी. हे सगळं रोड, त्याच्यानंतर हे गाड्या वगैरे बघून, मोठमोठे बंगले वगैरे, म्हणजे बिल्डिंग्स बघून वगैरे असं वाटतंच की गावात नाही आहे, इथं आहे, असं थोडं तो कॉम्प्लेक्स त्यावेळी मला होता. आत्ता सर मुलांना आत्ता तेवढं त्याच्याबद्दल नाही आहे, बट त्यांना थोडंसं मोटिवेट करणं. पहिल्यांदा मोटिवेशन थ्रूच त्यांना आम्ही काय करतो, मुलांना म्हणजे सावकाश म्हणजे वर आणतो आम्ही त्यांना. हा पहिला मुद्दा आहे की त्यांना फक्त मोटिवेशन देणं की तू करू शकतोस ह्या गोष्टी. तिथून त्यांना सुरुवात करतो. मग ते विद्यार्थी डेव्हलप करत म्हणजे त्यांना एक स्टेप बाय स्टेप असे आमचे कोर्सेस आहेत. अच्छा, तुमच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्यावर व्यक्तिगत लक्ष दिलं जातं? 100% सर. कारण कसं आहे, आमच्या स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही एका बॅचमध्ये फक्त 15 विद्यार्थी घेतो ॲक्च्युली. आणि आमचे कोण ट्रेनर्स आहेत आमच्याकडं, त्यांना एक पर्टिक्युलर सिस्टीम दिली आहे की तुम्ही ह्या 1.5 तासामध्ये काय शिकवायला पाहिजे. तेवढंच एक 6 स्टेप्स आहेत आमचे, त्या 6 स्टेप थ्रूच ते करत जातात. बरं. आणि परीक्षेची सिस्टीम कशी असते तुमची? सर परीक्षा सिस्टीम कसं आहे की रिटर्न घेत नाही आम्ही, रिटर्न अजिबात घेत नाही. त्यांना 1 to 1 बोलतो, ओरल एक सांगतो पहिल्यांदा की 1-2 दिवसानंतर तुमचा टेस्ट असेल ओरल. एक सरप्राईज असतो, फक्त बोलणंच, लिखाण बिखाण काही नाही. आणि त्याच्यातून त्यांना व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यांना पुढच्या लेवलला ट्रान्सफर करतो. बरोबर. मग आता पुढचे काय काय स्वप्न आहेत, पुढचे काय काय प्रोजेक्ट आहेत? कारण तुमचा आवाका मोठा आहे सर. हां सर. काय आहे पुढे आम्हाला? सर ॲक्च्युली मी ज्यावेळी एक बुक वाचला होता धीरूभाई अंबानीवर, मला म्हणजे त्यावेळी असं वाटायचं, पण आत्ता थोडंसं माझं ड्रीम बदललं आहे. कारण टेक्नॉलॉजीमुळं मला बदलावं लागलं ॲक्च्युली. त्यावेळी मला एक 10 वर्षापूर्वी असं वाटायचं, 12 वर्षापूर्वी वगैरे,
की विमलचा जो त्यांचा फ्रँचाईज होता कपड्याचं ते क्लोथचं, तर त्यांनी 1980मध्ये एका दिवसात त्यांनी 100 आउटलेट्स काढले होते, शोरूम्स त्यांनी डेव्हलप केले होते एका दिवसात. मला असं वाटायचं की आपण आस्कचे ना 101 एका दिवसात करायचं, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात, आणि करून त्यांचा रेकॉर्ड म्हणजे ब्रेक करायचं असं माझ्या डोक्यात सारखं असं वाटायचं. पण आत्ता असं आहे की आता आपण घरी बसून ना झूम थ्रू म्हणा, गुगल मीट थ्रू म्हणा, आपण अख्ख्या महाराष्ट्र कशाला अख्ख्या जगाला आपण नॉलेज देऊ शकतो. आता कम्प्लिटली सर माझं काम टेक्नॉलॉजीवर चालू आहे, म्हणजे काम जे आहे कम्प्लिटली तुम्ही घरी बसून प्रॉपरली म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्र कव्हर करणार आहे, मग कर्नाटका, असं करत करत आपण पॅन इंडिया म्हणजे हेच करणार आहात. हे करणार. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये मला काम म्हणजे भरपूर करायचं सर. ह्याच्यात करायचं सर अजून एक आहे की हे मी करेन, म्हणजे भरपूर आता टीम आहे सध्या आमचं, ते करतील. मला अजून एक बिझनेस कोच म्हणून सुद्धा स्वतःला एस्टॅब्लिश करायचं, ते जूनपासून माझं काम चालू होणार आहे. अरे वा, बरं. आणि एक उगाचचा प्रश्न आहे बरं का, उगाचचा शहाणपणा म्हणून, जो सॉफ्टवेअरचा जो बिझनेस होता ज्याच्यामध्ये आपल्याला फेल्युअर आलं, तिकडे परत वळणार आहात? नाही सर, तिकडं नाही. आता थोडंसं माझं प्लॅन चेंज झालं आहे. हो. तर असं सगळं डोक्यामध्ये आहे. तुम्ही काय सांगाल ना? सांगायला खूप आहे. आमच्याकडे ऐकायला खूप वेळ. नाही, आता म्हणजे अगोदर सॉफ्टवेअरचं तुम्ही जे बोललात ना, तर लॉकडाऊनमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा आम्ही तसं उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण खूप असं झालं की ब्रांच बंद करायचं का वगैरे, पण मग मात्र तेव्हा परत ॲप डेव्हलपमेंट केलं आणि खूप सारे ऑनलाईन बॅचेस घेतले. जसं आता पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं ऑलमोस्ट झाल्यासारखं झालं, कारण सगळ्या महाराष्ट्रामधले जे आहेत म्हणजे स्टुडंट्स आहेत आपल्याकडं ऑनलाईन बॅचेससाठी, दोन्ही चालू आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन. म्हणजे आता सोलापूर झालं, आता महाराष्ट्र झालं, आता पुढे जायचं तसंच एक स्टेट कव्हर करत. सरांवरती पुस्तक लिहायला कधी घेणार आहात? विचार तर चालू आहे, थोडं थोडं तरी चालू आहे, काहीतरी लिखाण चालू आहे ना, त्यांच्या नकळतपणे चालू आहे ना सगळं. सर, येणाऱ्या पिढीला म्हणजे येणारी जी आपली पुढची जी काही पिढी आहे सोलापुरात, तुम्ही त्यांना काय सांगाल की ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे? तर मी सोलापूरच्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो की मी विशेष म्हणजे पालकांना मला सांगायची इच्छा आहे खूप, की विद्यार्थी ज्यावेळी 10वीला येतो किंवा 12वीला येतो, त्याला मार्क्स स्कोअर करावं माझा मुलगा असं वाटत असतं. पण कुठलाही शिक्षक, कुठलाही शाळा सांगत नाही की विद्यार्थ्याने अभ्यास कसा करावा, कधी सांगत नाही. एक रॉड सिस्टीम आपलं चालू आहे, पाठांतर करायचं, सराव करायचं, मग पुढं जायचं, असं सगळ्यांना होत नाही सर ॲक्च्युली. पण विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की स्टडी एक्झॅक्टली कसं करायला पाहिजे. आता लिंक सिस्टीम ऑफ मेमरी आलं, त्याच्यानंतर पॅक सिस्टीम ऑफ मेमरी आलं, निमॉनिक्स आले, ह्या सगळे कन्सेप्ट्स ऑलरेडी मार्केटमध्ये यूट्यूबमध्ये वर आहेत फ्रीमध्ये, तरी पण कोणीही फॉलो करत नाही. तुम्हाला खरंच चांगले मार्क्स घ्यायचे असतील ना, पालकांना पण मला सांगायचं, इव्हन शिक्षक असतील त्यांना पण, विद्यार्थ्यांना पण, ह्या गोष्टी एक महिनाभर शिकून होत आहे. आणि इव्हन स्पीड रिडिंगसुद्धा विद्यार्थ्यांना म्हणतो मी, स्पीड रिडिंग असायला पाहिजे आपलं. नॉर्मली प्रत्येक विद्यार्थ्यांना सर मी आत्तापर्यंत बघितलं, एका मिनिटात 100 ते 125 एवढा स्पीड असतो. आता मी स्वतः 400 ते 500 माझा स्पीड आहे. अरे बापरे. हां, म्हणजे तुम्ही सिम्पल आहे सर, असं अवघड नाही आहे. तुम्ही थोडंसं एखादा महिन्यात जरी ट्राय केलात ना, आरामशीर होऊन जातं. म्हणजे तुम्ही 8-8 तास अभ्यास करण्याऐवजी जर 1-2 तास जरी अभ्यास केलात आणि ते टेक्निक्स जर फॉलो केलं तर ॲटोमॅटिकली सक्सेस मिळतो. सर, थँक्यू सो मच. इतकी मजा आहे तुमच्याशी बोलताना. एकदम असा रिअल आतला इंटरव्ह्यू झाला सर हा. आणि खरोखर हिरोइझम वेगळं काही नसतं सर. हिरो घडत असताना काय होतं, एक विलन येतो, इकडे आपल्याकडे विलन म्हणजे तो वाईट काळ होता, वाईट चुकीचा निर्णय आला होता, पण त्याला हरवून आपने वापस सिमरन लेके गए असं झालं. त्यामुळे 100% पुढचं फ्युचर खूपच ब्राईट आहे सर. तुम्हाला समर्थाची साथ आहे आणि त्याची कृपा आहे, त्यामुळे नक्कीच तुमचं आकाश तुम्ही ठेवणं करालच, याबद्दल आम्हाला कुठलंच दुमत नाही. आजची अशीच भरभराटी हो सर, प्रगती हो, आणि तुमच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी खूप सक्सेसफुल स्टेजला जाऊन ते तिथे चमको, हीच भगवंताची चरणी विनंती. थँक्यू सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.